काल किती अक्षर गट बघितले आपण? 4. अक्षर गट 2 फक्त. ओके. आजचा अक्षर गट आहे 3रा. स्क्रीन दिसते का माझी? हो सर. हा, ठीक आहे. 3रा अक्षर गट आहे र. त्याच्यानंतर स, य आणि ख. दिसायला जवळजवळ सगळे अक्षर सेम आहेत, बरोबर का? हो सर. हा, आता र काढताना त्याची डायरेक्शन बघूयात आपण, त्याची फोड कशी करतात ते बघूयात. ठीक आहे, खाली घेतो मी. ओके, लक्ष द्या. हा पहिला स्ट्रोक, त्याच्यानंतर ही स्लॅन्टिंग लाईन घ्यायची खाली. हा दुसरा स्ट्रोक आणि शिरोरेषा. 3 स्टेप मध्ये र हे अक्षर पूर्ण होऊन जाते. तुम्ही पुढे एक लाईन पूर्ण करायची बरं का र, त्याची प्रॅक्टिस इथंच करून घ्या. मिस्टेक काय करता तुम्ही, ही गाठ द्यायची नाही. हे बघा, असं आणि ही रेष. ओके, र ला गाठ द्यायची नाही. हा, हे चुकीचं आहे. पुढचं अक्षर घेऊयात आपण, स. र काढायचा आहे, त्याला रेष आणि उभी रेष. हे बघा, त्याची डायरेक्शन बघून घ्या पहिले. आपण र काढायचा आहे सुरुवातीला, पहिला स्ट्रोक, हा दुसरा, तीन नंबरचा स्ट्रोक, नंबर 4, आणि 5. इथे स तयार होतो. पुढचं अक्षर आहे य. नाही समजला. कोण, अभिजित का? हो सर. हा, हे बघ. डन सर. ओके, अभिजित लक्ष दे. हो सर. दिसतंय का? हो सर. ओके, ठीक आहे. पुढचं अक्षर आहे य, बरोबर? हा, पहिला स्ट्रोक, दोन, तीन, हा 3 नंबर आणि 4 नंबर. हे बघा, याच्यात तुम्हाला जे तुम्ही मिस्टेक करता ते तुम्हाला सांगतोय. या काढताना तुम्ही काय करता, ही रेष वरती नेता,
आणि असा य काढता, बरोबर का? हे चुकीचं आहे. य काढताना इथं इथपर्यंत हा स्ट्रोक गेला पाहिजे, त्याच्यानंतर उभी रेष. हा हा आणि इथं खाली पण टेकवायचा नाहीये. बंद आहे. हा, हे पण चुकीचं आहे. थोडीशी ही रेष वरती, म्हणजे हे याचं पोट आहे ना, हे थोडस वरती आणि खाली, ही उभी रेष थोडीशी खाली पाहिजे, असं. त्याच्यानंतर या सारखा दिसणारा ख. ची गाठ आहे ना, ती पोकळ पाहिजे. ही जी गाठ आहे ती, हा, पहिला स्ट्रोक य काढायचा आणि त्याला गाठ द्यायची, बाकी याच्यात काय बदल नाही जास्त. नंबर 2 स्ट्रोक. ही गाठ ही पोकळ पाहिजे. 3, 4, 5.